पटेल, उमेश दादा केणे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. सर्व काही अस्त्र शस्त्र या क्रिकेटच्या क्रीडा नगरीवरती टाकले जातील. रगरक्त ऊन इथे मात्र आपण पाहू शकाल, परंतु ही क्रिकेटची मजा आहे, क्रिकेटची जत्रा मानिवली पाडा चषक आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल खोलव्या टप्प्याचा होता, खोदून मारलेला फटका पाहायला भेटतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय मानिवली पाडा चषकातील पहिला तडाखा, पहिला चौकार, 4 धावा. पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाळे नहीं जाते. थोडासा बॅक ऑफ दी लेंथ बॉल होता, स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी वळवला. एक धाव धावपलकावरती जोडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपलकावरती 5 धावा लागलेल्या आहेत. सुरुवात दमदार होत आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर चेंडू थोडासा बॅक ऑफ दी लेंथ, कधी गुड लेंथ स्पॉट वरती टाक. हॅलो. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 13 या आकड्यावरती. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा, हे समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. आता उर्वरित 18 बॉलमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी बॅटिंग करत असताना मोहिली 40+ या टीमनं चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. 13 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. सुरुवात येथून चांगली झालेली आहे. बॅटर दिनेश आणि सुभाष या दोघांच्या वतीनं. दिनेश आतापर्यंत 5 धावांवरती खेळत आहेत आणि बॅटर सुभाष 8 धावांवरती खेळत आहेत. सुरुवात दमदार आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विष्णू केणे यांना आपण पाहू शकाल. पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. पंच त्या ठिकाणी आहेत. मुकेश गायकर त्या ठिकाणी आहेत. लेग अंपरच्या भूमिकेत आपण पंचांना पाहू शकाल. रघुनाथ गायकर त्या ठिकाणी आहेत.
धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. धावफलकावरती धावा आता 18 धावा लागलेल्या आहेत. या षटकामध्ये विष्णू केणे यांचे षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. हा बॉल त्या ठिकाणी पाऊस घेतला बॅटरनं आणि व्हाईट बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. धावफलकावरती थोडासा भर केला जाईल. संख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसातील हा रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य आपल्याला पाहायला भेटत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू अलाउंड द कार्पेट चाललेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा घातकी निर्णय आणि इथे फलंदाज बाद होतील. हा धक्का पहिला. पहिली धाव या ठिकाणी अतिशय वेगानं त्या ठिकाणी कंप्लीट केली, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. वैदिश मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित होते. कुठल्या प्रकारे चूक झाली नाहीये आणि इथे पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिला धक्का इथे लागलाय. आता विष्णू केणे यांच्या या ओव्हरमध्ये कुठंतरी निंबोली 40+ टीम कमबॅक करण्याच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. काना सुभाष यांची खेळी आपण पाहिले तर अगदी त्यांनी 11 धावांची खेळी मात्र साकारली आपल्या संघाकरिता. न्यू बॅटर काना मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. तिथे मात्र आपण पाहू शकत क्षेत्ररक्षक. ओहो, काय जबरदस्त फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला भेटली. लाजवाब दर्शनीय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. 40+ चे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आणि आपण चर्चा देखील करत असतो, तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. काय दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटले. ऍक्शन रिप्ले देखील तुमच्या समोर आहे. फटका देखील जबरदस्त आपल्याला पाहायला भेटलाय आणि दरम्यान फिल्डिंग देखील लाजवाब. इथे आपण पाहू शकाल रनआउटची संधी त्या ठिकाणी आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 40+ ची पहिली मॅच आपण पाहू शकाल. अगदी दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला भेटत आहे. मानवी बाडा चषकचा हा थरार आपण अनुभवू शकाल. 23 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी दोन्ही संघाचा आपण विचार केला तर 50-50 मॅच आतापर्यंत दोन्ही संघांनी राखलेली आहे. आता इथून दिनेश आणि काना या दोघांना इथे मात्र आता कमबॅक करावं लागेल. चांगल्या धावा इथे मात्र जमाव्या लागतील. परंतु सध्याची स्थिती इथे चांगली आहे मोहिली 40+ संघाच्या वतीनं. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज आपण पाहू शकाल विनोद केणे. इथे फटका चांगला आपल्याला पालतोय. चेंडू लॉंगॉनच्या दरम्यान ट्रॅव्हल झालेला आहे आणि फेकी देखील थोडीशी वाईट पाहायला भेटली. अगदी बाउन्स झाला आणि त्या दरम्यान 2 धावा धावफलकावरती आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 25 या आकड्यावरती. बॅटिंग सध्याच्या स्थितीला आपण पाहिले तर दिनेश यांची बॅटिंग दमदार आपल्याला पाहायला भेटत आहे. विनोद त्यांच्याकडे देखील खूप चांगला अनुभव आहे. गोलंदाजीचा आपण विचार केला तर निंबोली 40+. ओ इथे मात्र वळवला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओहो चुकीचा अनुमान. जास्तीचे पुढे आले आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेले. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आई गावदेवी नांदप आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी पठारपाडा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये इथे पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न आणि चेंडू 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार. एसडीजे
डीजे मास्टर. चांगला फटका हाही फटका आपल्याला पाहावा लागेल तिथे वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान. ओ मिसफिल्ड नाहीये, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली, परंतु 2 धावा इथे मात्र रोखू शकले नाहीत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेले पुढे 35, लॉस ऑफ 1 विकेट अशा या धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फटका चांगला आहे, चेंडू तिकडे आणि इथे वॉट अ कॅच, फलंदाज बाद होतील. टिकून ठेवण्याचं काम मोहिली 40+ वतीनं देखील आपल्याला पाहायला भेटलं. याचबरोबर षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटक इथे समाप्त झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर लेखाजोखा इथे पाहिला तर धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता निंबोली 40+ या टीमला जर आपण पाहिलं तर एक षटक, ज्या षटकामध्ये काहीशा कमी धावा देणं फार गरजेचं आहे. आणि इथून मोहिली 40+ या टीमला आपण जर विचार केला तर त्यांना या हाणामारीच्या षटकामध्ये धावा इथे जमवणं फार गरजेचं असेल. संजय सुतार गोलंदाजी ट्रॅक वरती 4थं षटक घेऊन येत आहेत. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय तिकडे 4 धावांसाठी चौकार. विकेट फलंदाज पहिलाच चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला या गोलंदाज संजय सुतार यांच्या गोलंदाजीवरती. धावफलक जाऊन देखील पोहोचलेले 41, लॉस ऑफ 2 विकेट. फटका इथे मात्र हवाई सफर पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा इथे पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेले आहेत 43 या आकड्यावरती. पुढील दोन्ही संघांनी देखील तयार राहा. आई गावदेवी नांदप सी आणि आई गावदेवी पठारपाडा आपण तयार राहायचं आहे. पावलांचा वापर केला, फटका चांगला आहे, लॉंग ऑफ तिथे फटका एक्झिक्यूट केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक विष्णू केणे होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झेलची शक्यता होती, परंतु इथे चेंडू सीमा पार. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 49. ओ इथे जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला, रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल, परंतु इथे धाव मात्र काही रोखू शकणार नाहीयेत. फेकी देखील आपल्याला खराब पाहायला भेटली आणि दरम्यान इथे 2 धावा धावफलकावरती पाहायला भेटल्या. धावफलक 51, लॉस ऑफ 2 विकेट. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच या धावा आपल्याला पाहायला भेटल्या.
इथे बॉल झालेले आहेत 4. अजून 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. इथे फटका चांगला इनफिल्डच्या वरून चेंडू तब्बल 55 या आकड्यावरती 55 धावा धावपलकावरती. इथे फटका चांगला आहे. चेंडू अगदी डीप मध्ये ट्रॅव्हल तिथे मात्र ओहो या मॅच मध्ये निंबोली 40 प्लस ना आतापर्यंत 3 झेल ज्या मात्र सोडल्या. धावफलक जाऊन पोहोचलेले 57 या आकड्यावरती. आणि या दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र झालाय संपन्न. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा जोडलेले तब्बल 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि या दरम्यान आपल्या मंचावरती या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आपल्याकडे वेळ आहे पण त्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान घेऊया. तर या ठिकाणी आपले उपस्थित विद्यमान सरपंच सो चंद्राबाई गायकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय वामनजी अंबारे यांच्या शुभ हस्ते. आपण हा यस जगदीशजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. आहेत श्री वामनजी अंबारे साहेब. आपण त्यांचा या ठिकाणी रवीजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान घेतोय. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. नांदपसी आणि आई गावदेवी पठारपाडा दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस करण्याकरिता. चला विनंती. हॅलो 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 चला विनंती असेल या ठिकाणी जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आई गावदेवी नांदप सी आणि आई गावदेवी पठारपाडा चला या आपण टॉस करण्याकरिता. आणि हा टॉस करण्याकरिता आपण आमंत्रित करतोय विद्यमान सरपंच सो चंद्राबाई गायकर यांना. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस. आणि विद्यमान मॅच देखील जिथे सुरू आहे जिथे तब्बल 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला तर विनंती असेल आई गावदेवी पठारपाडा संघनायक आपण या जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. घड्याळाच्या काट्याला आपण थांबू शकतो परंतु प्रकृती पुढे कोणाचीही मिजाज चालत नाहीये. सूर्यदेवता उगवता ती वेळेवरती आणि मावळता ती वेळेवरती. आणि त्यांच्या समवेत चालणारी माणसं खऱ्या अर्थानं जीवनामध्ये उद्धार करू शकतील. तिकडे मॅचचा जरी आपण विचार केला तर अगदी 58 धावांचं लक्ष आहे. क्रिकेटच्या पटलावरती काही सोपं नाही काही कठीण देखील नाहीये. आपण आहोत आता टॉस का बॉस मध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला जय बजरंगबली क्रिकेट संघ मानिवली पाडा, दुसऱ्या बाजूला कैलासवासी चंद्रकांत धुमाळ, कैलासवासी प्रदीप संते ट्रॉफी असं अधोलिखित केलेलं आहे. यस इथे मात्र टॉस जिंकलेला आहे. नांदप संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. वळू आपण मॅच कडे जिथे जिंकण्यासाठी तब्बल 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि हे समीकरण आपल्या पुढे मांडतील व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र,
विश्वास केणे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. मानिवली पाडा चषक 2000. Halo, cek. हॅलो. येस दरम्यान अविनाशी किडे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. मॅचला सुरुवात मनुष्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आडव्या पाटने ऑनसाईडला चांगला फटका पाहायला मिळतो आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या लगत अडवला गेला आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अविनाशजी केणे यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचा आणि सध्याच्या कडला ही मॅच देखील तितकीच रंगतदार आहे. आपण पाहतोय मित्रांनो, स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ आणि स्वर्गीय प्रदीप संते स्मरणार्थ मानिवली पाडा चषकाचा हा थरार. आजचा हा पहिला दिवस आणि 40+ ही पहिली मॅच. तदनंतर रेग्युलर फॉर्मॅट पाहायला मिळेल. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतो. दमदार कामगिरी राहिली दोन्ही संघांच्या वतीनं. लिंबवली 40+ आणि मोहिली 40+ संघ आणि निंबवली संघाला शुभेच्छा येत आहेत. कृष्णा किणे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आणि जर आज निंबवली 40+ संघ जिंकला तर त्यांच्यासाठी तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून दिलं जाईल जर निंबवली संघ जिंकला तर. आणि आता सध्याच्या घडीला नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. उमेश केणे, मेन इन एक्सपिरियन्स. ओ चांगल्या लाईन मध्ये पाहायला मिळाली उमेश किणे आणि पहिला चौका तर आला. आता इथे मात्र परफेक्टली यॉर्कर चेंडू. क्या बात आहे. कमालीची कामगिरी राहिली. गोलंदाजाच्या वतीनं कमबॅक राहिलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 6 धावा. कृष्ण किणे यांनी नक्कीच कॅश प्राइज लावले. जर लिंबवली संघ इथून जिंकला तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबरीनं लगोपाठचे 3 षटकार कुठल्याही फलंदाजाने त्यांच्या मारले तर त्यांच्यासाठी देखील 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता कॅश प्राइज जाऊन आहे कारण की 40+ ची ही मॅच आपण पाहतोय आणि पहिली स्पर्धा आपण पाहतोय आणि कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून 40+ संघांना खेळताना कल्याण ग्रामीण मधील आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि एक भव्य दिव्य असोसिएशन कल्याण ग्रामीण 40+ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि सध्या ही चांगली संकल्पना रघुनाथजी गायकर यांची आपण पाहिली या स्पर्धेच्या वतीनं. त्यांना देखील शुभेच्छा आपण देऊयात.
उद्या देखील दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील 40 प्लसचे. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेशला आपण पाहतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिली तर फक्त 6 धाबा आहेत. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज शशिकांतच्या माध्यमातून झाली. फक्त 6 धावा दिल्या. आता कमबॅक करावा लागेल. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पहिलाच बॉल लॉंग ऑफला आणि तत्पूर्वी या 2 धाबा धावफलकावरती आता जोडल्या जातील. 2 धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 8 या आकड्यावरती जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 17 मध्ये बनवायच्या आहेत 50 धाबा. म्हणजे इथून मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांनी डेल बदाच्या आतमध्ये करावी लागेल. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. खरं तर मोहिली 40 प्लस संघ अनेकदा खेळत आलाय कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने एक्सपिरियन्स ते आता इथे दाखवत असताना या मॅच मध्ये. आणि आता लक्ष थोडस कठीण जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा आहेत. हो, हो, फटका हा देखील चांगला पाहायला मिळतो. आणि आता क्षेत्ररक्षक येतो अगदी लॉंग ऑन मधून. एक धाव घेतली आणि एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मधीनं धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 13 वरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा आहे. हो, हा इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये लाऊड अपील होती परंतु पंच तटस्थ आहेत. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आणि आता इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 13 वरती कॉन्स्टंट आहे. आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी दिनेशची देखील राहिली आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. उमेश केणे यांना देखील शांत ठेवलं जातोय. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो अगदी मेडॉन मधून आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आणि आता जिंकण्याचं समीकरण 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 44 धावा. आता 22.00च्या सरासरीनं इथून धावा बनवाव्या लागतील. कारण की चांगली बॅटिंग केली होती ती म्हणजे टीम मोहिली 40 प्लस या संघाने. जिंकण्याचं समीकरण ठेवलं होतं 58 धावांचं. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटला येथे मात्र संघ निंबवली 40 प्लस आपल्याला पाहायला मिळाला. 12 बॉल 44 आता मात्र आवश्यकता असेल. 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील अनुभवू शकता. आणि सलग 4 दिवस या स्पर्धेचा आनंद आपल्याला देखील घेता येईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता सुभाष आपल्याला पाहायला मिळतोय. गेम ऑन. पहिला बॉल सुभाषचा.
हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अपड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हर मधून आणि तत्पूर्वी एक धाव इथे कंप्लीट होईल कारण की बॅकअप देखील चांगला आला. धावसंख्या धावफलकावरती आता 14 वरती जाऊन पोहोचते. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली मोहिली 40+ या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. हो, पुढे आता इथे घडलंय काय तर थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. नजर हटी, दुर्घटना घडली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. गोलंदाज तयार होतो आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र धाबांचा आलेख उंचावणं गरजेचं आणि सलगचा इथे मात्र दुसरा चौकार येईल का? परंतु क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. शेवटच्या मुमेंटला चेंडूला पायानं अडवलाय आणि तत्पूर्वी या 3 धाबा धावफलकावरती आता जोडल्या जातात. 3 धाबींच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19-22 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 9 बॉल 9 मध्ये 36 धावा बनवायच्या. सन्माननीय पांडुरंगजी संते यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. वेलकम. आपण या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 9 बॉल आणि 9 मध्ये आता धाबा बनवायच्या. 36 धाबींची आवश्यकता. ओ, स्टेप आउट करून खेळलेत. कमालीचा फटका आहे. उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. झेल ड्रॉप. कॅश इथे सोडलेली आहे आणि आता एकच धाव मिळेल एका धाबीच्या मधीनं. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा. गोलंदाज तयार. पुणेच्या गोलंदाजी ट्रॅक वरती सुभाष. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पूल केलाय आणि चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. आणि इथे मात्र हा चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये. 27 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. ओहो, इथे दांडी गोल. योमेश डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. present. धाबा इथून मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी 31 धाब्यांची आता आवश्यकता असेल. म्हणजे 5 षटकार इथून मात्र मारावे लागतील आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुनील वरती जबाबदारी. गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो.
6 बॉल आणि 6 मध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. समोर आज बॅटर उमेश केणे क्षमता आहे, परंतु आता इथून 5 षटकार मारतील का हा प्रश्न देखील निर्माण झाला. पुढील मॅच रेग्युलर फॉर्मॅट मधील आपल्याला पाहायला मिळेल. नांदप आणि त्यांच्या अगेन्स्ट पठारपाडा अशी मॅच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण सज्ज राहा. पहिलाच बॉल आणि स्विंग अँड मिस. पहिला बॉल आला डॉट. सामन्यामध्ये आता वर्चस्व निर्माण, कारण की चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने आता मजबूत पकड निर्माण करत असताना टीम मोहिली 40+ या संघाला आपण पाहतोय. 5 बॉल आणि 5 मध्ये बनवायच्या 31. आणखी एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 बॉल डॉट इथे मात्र पाहायला मिळाले आणि आता मात्र इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम मोहिली 40+, परंतु निंबवली 40+ संघाचा देखील चांगला खेळ राहिला. एकंदरीत पहिली मॅच त्यांची होती. 3 बॉल डॉट आले. उमेश केणे थोडेसे बॅकफुटला जात असताना, कारण की आपण त्याची सुरुवात आहे 40+ संघांची आणि 40+ संघांना आपण शुभेच्छा देऊयात. तमाम कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत खेळत असणाऱ्या सर्व संघांच्या वतीनं या सर्व 40+ संघांना आपण शुभेच्छा देऊयात. ड्राईव्ह केलाय, अगदी क्षेत्ररक्षक येतोय शॉट कव्हरला आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव घेतली आहे. सन्माननीय निंबवलीचे समाजसेवक उद्योजक आमचे अविनाशजी गेणे यांना विनंती असला आपण मंचावरती आपला सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर मानिवली पाडाचे समाजसेवक उद्योजक पांडुरंगजी संते आपणास देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती या. हो, इथे मात्र जजमेंट थोडस चुकीचं राहिलं आणि धाव तर घेतली जाणार नाहीये, परंतु आता विजयाच्या दिशेने वाटचाल झाली. एका चेंडूचा खेळ आता मात्र इथे शिल्लक आहे. 57 बनवल्या होत्या, 58चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडस बॅकफुटला इथे मात्र आपण संघ पाहायला तो म्हणजे निंबवली 40+. परंतु शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. येणाऱ्या काळामध्ये आपण देखील प्रॅक्टिस करत राहा. एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना आपल्या माध्यमातून साकारत राहा. हो, शेवट गोड करण्याचा प्रयत्न झालाय. फटका तर चांगला आहे आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर केलं. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय मोहिली 40+ या संघानं. मोहिली 40+ संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल निंबवली 40+ संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. दोन्ही संघांनी शेक हँड करा, हस्तलोंदन करा आणि तदनंतरच हे मैदान सोडायचं आहे. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने तब्बल 22 धावा बनवल्या 11 बॉल मध्ये, दिनेश राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किरण दादा गोंधळे यांचं देखील आपण